धावता सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। 24 लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून आज तागा या तिसऱ्या दिवसामध्ये 3.5 लाखाहून अधिक व्ह्यूअर्स या स्पर्धेला लाभले। हे यश आहे खरं तर एसएन ट्रॉफी 2025 दिगवडे या स्पर्धेचं हे यश आहे। विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर यांच्या सर्व आयोजनासाठी चांगलं योगदान या प्रेक्षकांनी दिलंय। जाऊया मॅचच्या दिशेने। सामना 5 षटकांचा असेल। पहिल्या दिवशी आपण पाहिला वायू 11 नवी मुंबई हा तालुका वाईज पोल मधून संघ टॉप 3 मध्ये गेला। विकी भोईरने मारलेला षटकार आणि गावदेवी गावठाण टीमला मात्र शेवटच्या क्षणाला परास्त केलं होतं नवी मुंबई संघाने। आणि आज पुन्हा एकदा धारावीचे खेळाडू तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळतील, तर एका बाजूला बामणडोंगरीच्या टीम मधील देखील खेळाडू तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळतील। पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्क मध्ये अभिषेक खातू, राईट आर्म राऊंड द विकेट। लेट्स प्ले डावाला सुरुवात झाली। समोर भावेश नाईक स्ट्राइक एंड वरती पहिला बॉल। धीम्या गतीचा कटर वापरलाय, आउट स्विंग। काल देखील अभिषेक खातूने चांगली गोलंदाजी केली। खरं तर जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली। डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी असणारे आमचे मित्र समाधान शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन। त्यांना विनंती असेल पण मंचावरती आसन नसतं वेलकम। आणि इथे फ्लायटेड स्ट्रोक, झेल सुटला आणि बॉल निघाला सीमारेषा पलीकडे, नशिबाची साथ, षटकार। देणं फलंदाजाला म्हणजे एक मोठी खरं तर त्या ठिकाणी मोठी चूक असेल। पायावरती कुऱ्हाड मारून घेणं स्वतःचा, एक अशी म्हण आहे मराठीमध्ये, तशा पद्धतीचा हा क्षण राहील। जर का भावेश नाईक अधिक काळ विकेटवरती राहिला तर त्याच्या बॅटमधून तुम्हाला सुपर 6 सुपर षटकार या ठिकाणी पाहायला मिळतील, यातील मात्र शंका नाही आहे। मैदानामध्ये आर्यन नौसागिक एंडवरती, आर्यन नाईक त्याच्या समोर अगदी स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकाल। भावेशला बॉलिंग मार्क मध्ये अभिषेक, विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहता ओमकार हरपल या खेळाडूला शॉर्ट एक्सा कव्हरला स्वतः स्वप्नील मात्रे या टीमचे पुरस्कर्ते आहेत, त्यांना आपण पाहताय। चांगली खतर फिल्डिंगची विभरचना, मैदान देखील अप्रतिम राहिलं। या ठिकाणी रबर बॉल फॉर्मॅटसाठी पोषक असं हे क्रीडांगण रायगड जिल्ह्यातील नामांकित स्पर्धा। पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, खोला टाकला बॉल। हँड अँड आय कोऑर्डिनेशन थोडंसं जुळलेलं नाहीये, त्यामुळे लेग बायच्या स्वरूपात अतिरिक्त रन्स या ठिकाणी मिळेल। बॅटिंग करत असताना मैदानामध्ये द्रुही 11 धारावे बामणडोंगरी टीमला या स्पर्धेमध्ये 90 धावा देखील विजयाची तुम्हाला त्या ठिकाणी ग्वाही देऊ शकत नाहीये। त्यामुळे जितका धावा जास्त करता येतील तितका तुम्हाला करावा लागतील, कारण प्रत्येक टीमकडे ते कॅलिबर आहे। धावांचा पाठलाग करताना पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आपण जर पाहिलं प्रत्येक सामन्यांमध्ये उलटफेर पाहायला मिळाले, त्यामुळे तुम्हाला सर्वाधिक धावसंख्या या ठिकाणी उभारावी लागेल। आर्यन नाईक साठी धीम्या गतीचा बॉल, मिस टायमिंग फटका, कटर वापरला आणि यावेळेला मात्र मोठा धक्का बसला। फर्स्ट विकेट डाऊन, पहिला धक्का असेल द्रुही 11 धारावे बामणडोंगरी टीमला। खेळाडू बाद झालाय आर्यन नाईक, बॅक टू द डगआउट। मध्ये पाहायला मिळतील ते खेळाडू आहेत भावेश नाईक, धीरज भोईर आणि त्याच्याबरोबर विकी भोईर। हे यश आहे खरं तर ग्रामीण मधून एका गावातील 3 खेळाडू जर का रायगड जिल्ह्याच्या प्रीमियर लीग मध्ये त्यांची निवड होत असेल तर नक्कीच त्यांचं देखील कौतुक करावं, कारण ऑल इंडिया आयकॉन आहेत ऑलरेडी। खरं तर आपण पहिला गोरसईचे 3 खेळाडू पाहायला मिळाले, सूरज केने, पवन केने, भावेश पवार या 3 खेळाडूची निवड झाली आहे रायगड प्रीमियर लीग मध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये। त्याच पद्धतीने आपण पाहत आहे मैदानामध्ये आलेला खरं तर भावेश नाईक, धीरज, विकी यांची देखील निवड रायगड प्रीमियर लीग मध्ये होताना पाहायला मिळाली। नवी मुंबईचं क्रिकेट आणि या नवी मुंबईच्या क्रिकेटला दिशा गती देण्याचं काम मात्र धारावे संघाने केलंय। गुडघा वाकवत या ठिकाणी एक वेगळ्या धाटणीचा खेळाडू आहे धीरज। पहिलाच बॉल स्लॉगिटचा प्रयत्न होता, परंतु पाया टाकलेला चेंडू अभिषेक खातू, त्याचं जितकं कौतुक करावं तितकं कमी। काल देखील अभिषेकने चांगली गोलंदाजी केली। काल दिवसभर आपण पाहिला पाऊस एक थेंब देखील पडला नव्हता, संपूर्णपणे ड्राय विकेट होती आणि अशा विकेटवरती भल्या भल्या गोलंदाजांना घाम फुटला, परंतु अभिषेक खातूने काय गोलंदाजी केली होती। त्याच्याकडे असणारे खतर कटर बॉल, त्याचा योग्य वापर त्याने केला। स्टेप आउट झाले, बॅक फुटला गेले, पंच केला बॉलला, स्क्वेअर कट।
बॉल निघून चाललाय त्या ठिकाणी पॉइंट रिझनच्या पलीकडे सीमारेषा पार षटकार. पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका पाहायला मिळाला भावेश नाईकच्या बॅटमधून. जबरदस्त टायमिंग हा षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. सेकंड ओव्हरसाठी आपण सज्ज राहा. विनंती राहील. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. योगेश सदा पवार आपण पाहता मैदानामध्ये एक्स्ट्रा कव्हरला उभे आहेत. त्यांच्या नावाचा स्टँड्स तुम्हाला खरंतर पेण नगरपालिकेचं मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेण नगरपालिका त्या मैदानावरती त्यांच्या नावाचं स्टँड्स लावण्यात आलं. असा एक रणजीपटू टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गेले कित्येक वर्ष खूप मोठं योगदान त्यांचं राहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा फिटनेस खूप चांगला त्याने ठेवला आतापर्यंत आणि तितका चांगला परफॉर्मन्स हा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि त्यांच्या तालमीमधले घडलेले अनेक खेळाडू पण पेण परिसरामध्ये पाहिले किंबहुना रायगड जिल्ह्यामध्ये पाहिले. दीप आलाय बॉलिंगसाठी या ठिकाणी. सेकंड ओव्हरला दीप. आणखीन एक यंगस्टर फणस डोंगरी गावचा हा खेळाडू दीप या ठिकाणी बॉलिंगसाठी सज्ज झालाय. समोर धीरज भोईर. फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण अक्षरशः धीरज तुटून पडला. वाडी स्ट्रॉंगनला क्लिअर करत इथे आलाय हा गगनचुंबी षटकार. त्यांना पाहता क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, युवा उद्योजक आणि प्रचंड आवड आहे क्रिकेटची. सातत्याने खरं तर त्यांचं खूप मोठं योगदान राहिलं. सर्व समालोचकांना त्यांचं प्रेम राहिलंय. वाईड बॉलचा इशारा आय थिंक आहे त्या ठिकाणी पंचांकडून, कारण भरपूर बाहेर टाकलाय बॉल. परंतु खेळाडू सांगतात प्लॉटच्या बाहेर बॉल पडलाय की काय, परंतु पंचाचा निर्णय हा महत्त्वाचा राहील. स्वतः स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत त्या ठिकाणी या स्पर्धेचे प्रणेते आयोजक खरं तर अभिजित ठाकूर, छोटे ठाकूर स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये. मेन अंपायर विशाल पाटील सर, त्यांनाही आपण पाहू शकाल. पुढचा बॉल मिस टायमिंग. पुन्हा एकदा वाईड लाईनच्या खरं तर अगदी कोलात टाकण्याचा प्रयत्न होता आणि बॉल चाललाय कौशांकित क्षेत्राकडे. डिक्लेअर झोनमध्ये ज्या ठिकाणी 1 रन फक्त मिळेल. बॅटिंग करत असताना द्रुही 11 दारावे बामण डोंगरी टीमला. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण मधला सर्वात ताकदवर संघ म्हणजे बामण डोंगरी. एका बाजूला नवी मुंबई परिसरामध्ये किंबहुना रायगड जिल्ह्यामध्ये देखील या संघाची दहशत राहिली तो संघ आहे दारावे. या दोन खेळाडूंना मर्ज केलंय विनयदादा म्हात्रे यांनी आणि बघा चांगल्या टीमची निवड केली आहे. 2 टीममधील 11 खेळाडू तुम्हाला आज या संघामध्ये पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला पेण परिसर किंबहुना रायगड जिल्ह्यामध्ये सातत्याने ज्या संघांचा बोलबाला राहिला तो संघ आहे चिंचपाडाचा. छोट्या जवळ बॉल आहे बघा. बॉलची आपण पूर्तता करा प्लीज. खरं तर 3 दिवसामध्ये भरपूर बॉलची मागणी झाली, भरपूर पूर्तता आयोजकांनी केली. कारण प्रत्येक मॅचमध्ये काल तर एकट्या आकाश पाटीलने 21 षटकार ठोकले. विंधनेचा खेळाडू अशा कैक फलंदाजाने मात्र षटकार ठोकले. आणि जेव्हा जेव्हा षटकार गेले तेव्हा मात्र नवीन बॉल हे मैदानामध्ये आयोजकांच्या माध्यमातून पुरवण्यात आले. आयोजन कसं असावं आणि नियोजन कशा पद्धतीने करावं हे खरं तर पहिल्याच पर्वामध्ये या ठिकाणी आपण पाहता एस एन ट्रॉफी दिघोडे या स्पर्धेने करून दाखवलं. विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर यांचं खरं तर कौतुक करावं लागेल. अश्विन दादा त्यांचे खरं तर बंधुराज आहेत, सर्व त्यांचे सहकारी, त्यांचंही विशेष योगदान. पुन्हा एकदा कोला टाकला बॉल अलॉंग विथ कार्पेट एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये. हा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फक्त सिंगल रन या ठिकाणी मिळेल. एकच धाव या बॉलवरती मिळाली आणि एका रनच्या मदतीने टोटल धावसंख्या धावफलकावरती लागताना आपण पाहताय 23. तेजस्वी म्हात्रे यांनाही विनंती राहील मंचावरती या. आपलंही स्वागत. मास्टर माइंड कॅप्टन आणि उत्तम खरं तर एक मेंटॉर. फुल टॉस बॉल बैठक, क्या बात है. फोर्सेबल फटका कव्हरच्या बाहेर. इट्स अ फ्लायटी अँड मायटी षटकार.
धीम्या गतीचा बॉल आणि इथे मात्र क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु 22च्या स्वरूपात विकेट किपर स्वप्नील यांना बीट करून बॉल गेला घोषांकित क्षेत्राकडे, ज्या ठिकाणी एक्स्ट्रा रन मात्र मिळेल बॅटिंग करताना धीरजच्या संघाला, कारण ही धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये जाईल. 22च्या स्वरूपात मिळाली. ध्रुवी 11 दाराबे बामण डोंगरी टीमच्या खात्यामध्ये रन जाईल. विकेट हवा आहे, कमबॅक करावा लागेल. जास्तीत जास्त डॉट बॉल फेकणं. यस बॅटकट आहे सर, यस बॅटकटच्या स्वरूपात म्हणजे ही धाव देखील धीरजच्या खात्यामध्ये जाईल. अगदी योग्य माहिती आमच्यापर्यंत मिळाली पंचांच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा लेंथ बॉल टाकलाय, कर्दर कमी गतीचा होता, टप्पा पडला, बॉल खाली राहिला, प्रॉपर कनेक्शन नाहीये, प्रॉपर कॉन्टॅक्ट नाहीये, परंतु या ठिकाणी दीपनं ही कमबॅक करून दिलंय. सेकंड ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 14, या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 17 धावा. टोटल धावा आपण जर पाहिला 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 31. आहोत एसएन ट्रॉफी 2025 दिघोडे. बॉलिंग मार्कमध्ये अभिषेक खातू सेकंड स्पेलमध्ये आलेत. दुसऱ्या कर्दर स्पेलमध्ये असेल अभिषेक. पुन्हा एकदा क्या बात आहे, वर्सटाईल गोलंदाज अभिषेक खातू यांना आपण पाहत आहे. विलासदा पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन. त्यांचंही एसएन ट्रॉफी दिघोडे 2025 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत खरं तर हा खेळाडू लेदर देखील खेळलाय. अभिषेक खातू ऑन साइडला बॉलने उंची घेतली होती, तलवारीप्रमाणे हा प्रहार केला. बॉल चालला डीप स्क्वेअर लेगच्या रिजनकडे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. बाद चांगली बॅटिंग भावेश नाईक याच्या बॅटमधून हा चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गती काढली. क्या बात आहे, कटरचा योग्य वापर करतोय अभिषेक खातूची. आपण जर ध्येयष्टी पाहिली अगदी सडपातळ बांध्याचा, परंतु जास्त उंचीचा, आणि त्या उंचीचा फायदा त्याने आतापर्यंत घेतलाय. त्याच्याकडे असणारं व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला मिळालं, आणि हे व्हेरिएशन या मॅचमध्ये मात्र निर्णायक राहिलं. आणि त्याच्या अगेन्स्ट बिग हिटचा प्रयत्न, उंची जास्त घेतली आहे, बॉल खाली क्षेत्ररक्षक आहेत, आणि इथे मात्र नशिबाची पुन्हा एकदा साथ. पहिल्या बॉलवरती जे घडलं ते पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळालं. हाताला स्पर्श करून बॉल गेला सीमारेषा पलीकडे, षटकार. खराब फिल्डिंग त्याचा फायदा, जीवनदान. याही वेळेला टॉस केला बॉलला, टर्न विथ बाउन्स. एक्सा कव्हरकडे स्वतः योगेश दादा पवार डीप मध्ये आहेत. चांगली खरं त्या ठिकाणी फिल्डिंग पाहायला मिळाली. ध्रुवी 11 संघाचे पुरस्कर्ते विनयदादा म्हात्रे यांच्या वतीने या स्पर्धेला तब्बल 5,000चं आम्हाला सहकार्य लाभलं. त्यांचं मनापासून आम्ही आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. ध्रुवी 11 विनयजी म्हात्रे. एक धाव मागच्या बॉलवरती पारमध्ये खोला टाकला, परफेक्ट यॉर्कर. क्या बात आहे, सटीक यॉर्कर. आणि अभिषेक खातूचं पुन्हा एकदा कमबॅक. एक सिंगल लास्ट बॉलवरती मिळाली. या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. बॅटिंग करत असताना ध्रुवी 11 दारावे बामण डोंगरी टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 43.
3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर त्या ठिकाणी 43 मस्त परफेक्ट योगेश दादा पवार या ठिकाणी आपण पाहता चौथ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलेले आहेत. गतवर्षी मुंबईमधली खरं तर एक स्पर्धा त्यांनी अक्षरशः गाजवली आणि एक स्कूटी टू व्हीलर बाईक त्यांनीही पटकावली. आजही तोच फिटनेस तोच चांगला परफॉर्मन्स हा सातत्याने त्यांचा पाहिला आणि क्रिकेटसाठी चांगलं डेडिकेशन चांगलं समर्पण त्यांचं आजवर राहिलं. आणि आता मात्र आपल्या RB11 पेंट चिंचपाडा पणडोंगरी संघासाठी त्यांना चांगलं योगदान द्यायच्या समोर 2 आयकॉन खेळाडू आहेत. धीरजसाठी हा बॉल पुन्हा एकदा आपण पहिला बाहेर काढण्याचा प्रयत्न होता आणि इथे खरं तर आपण पाहता हा डॉट बॉल कटर लेग ब्रेक क्या बात आहे. आणि इथे पंचाने सांगितलं हा डॉट बॉल निर्धाव चेंडू त्यांनी घोषित केलाय. विनंती राहील या ठिकाणी दोन्ही खेळाडूंना चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. रिव्ह्यू फक्त पंच घेतील जेव्हा त्यांना एखादा डाऊट शंका त्यांच्या मनामध्ये असेल. ही माहिती कमिटीने आमच्यापर्यंत पोहोचवली त्यामुळे प्लीज थोडंसं आपण सहकार्य करा स्पीडअप करा. भावेश अँड धीरज दोन खरं तर एक चांगले खेळाडू आहेत. स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्यांच्याकडे खूप चांगला राहिलं आहे म्हणून आजवर त्यांनी देखील एक वेगळी उंची गाठली. असे 2 खेळाडू स्ट्रायकिंग यायला धीरज योगेश पवार होतील. नेक्स्ट बॉल यावेळेला क्या बात आहे एक वेगळा धाटणीचा फटका पुन्हा टाकला बॉल त्याच्यावरती मागचा पाय वर करून मात्र पाठवला बॉलला लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून षटकार. टायमिंग फ्लाईट दिली होती बॉलला फ्लाईट देण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर अगदी लास्ट मोमेंटला बॉटमहँड पुढचा बॉल याही वेळेला आक्रमण आक्रमण आणि आक्रमणच पाहायला मिळालं. गुडघा टेकत हा फटका लगातार दुसरा षटकार. बाजी पहिला बॉल डॉट त्यानंतर सलग 2 षटकार धावांची गती वाढली 50 55 धावा धाव फलकावरती लागताना आपण पाहताय. धीम्या गतीचा बॉल यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर पूल केला बॉलला मिड विकेटला क्लिअर करताना सलग 3रा षटकार. आक्रमक फलंदाजी धीरज मात्र आपल्या रंगामध्ये आलाय. जबरदस्त फलंदाजी. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण एक खेळाडू पाहिला ऑस्ट्रेलियन टीमचा खरं तर स्मिथ. तो जेव्हा मैदानामध्ये बॅटिंगसाठी यायचा तेव्हा त्याच्या फलंदाजीबद्दल भरपूर चर्चा व्हायची परंतु आज तागायत त्याने केलेले रेकॉर्ड्स आपण पाहिले इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तशाच पद्धतीचा खरं तर आपण पाहिला धीरजचा स्टान्स धीरजचे फटके सिलेक्शन अगदी वेगळ्या धाटणीचे परंतु त्याचा रिझल्ट अप्रतिम आहे. त्यामुळे हा खेळाडू सातत्याने चर्चेमध्ये राहिला आहे. आगळे वेगळ्या धाटणीचे फटके परंतु रिझल्ट खूप सुंदर राहिले आणि त्याच्याकडे असणारी खरं तर सातत्याने कन्सिस्टंट परफॉर्मन्स तो देखील तितकाच महत्त्वाचा राहिला. आणि याही वेळेला सलग 3रा षटकार ठोकत त्याने आपले इरादे स्पष्ट केले. धावसंख्या धाव फलकावरती आता आपण पाहिली 61 धावा या धाव फलकावरती आहेत. एक गडी बाद 61 अशी धावसंख्या. धीम्या गतीचा बॉल टर्न केलाय फिरवलाय बॉलला क्या बात आहे. बॉल जसा विकेटमध्ये लँड झाला तसा बाहुऱ्या सारखा गरकन फिरला आणि इथे मात्र फलंदाज धीरजला त्याने डॉमिनेट केलंय. 5वा चेंडू डॉट. आता शेवटचा बॉल या षटकातला 61 धावा धाव फलकावरती आहे. 4थं षटक मार्गस्थ आहे. अजूनही 7 चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी बाकी आहे. पुन्हा एकदा ओव्हर पिच क्या बात आहे. तुटून पडला डाऊन द ग्राउंड घेत असताना एंड इट्स बेल या षटकाचा शेवट देखील गोड केला. 6 षटकार या ओव्हरमध्ये पाहिल्याने तब्बल 24 धावा खर्च केल्या योगेश दादा पवार या गोलंदाजांनी. रिजा आका धन्यवाद.
तर आपण सन्मान, एक विशेष सन्मान या ठिकाणी घेत आहोत. सुप्रसिद्ध युवा उद्योजक आणि एसएन स्पोर्ट्स दिघोडे संघासाठी नेहमी जबरदस्त योगदान देणारे, क्रिकेटला धर्म मानणारे, छोट्या मोठ्या या जोडीसाठी देखील भरपूर मोठं योगदान देणारे समाधान शेठ पाटील यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान इथे घेत आहोत. समाधान शेठ पाटील यांचा सन्मान या ठिकाणी आपण होताना पाहत आहे. धन्यवाद समाधान शेठ, आपण या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिलाय. याही वेळेला टॉस केला बॉलला. पहिला बॉल डॉट. सुमित पाटील हा खेळाडू आलाय. पनस डोंगरी टीमचा यंगस्टर आहे. सुमित पाटील गोलंदाजी मार्कवरती आपण येताना पाहत आहे. पायात टाकण्याचा प्रयत्न होता, अगदी डाऊन द लेग. 1+1 वाईड प्लस डिक्लर अशा 2 धाबा या ठिकाणी ॲड होतील ध्रुवी 11 दारावे बामणडोंगरी टीमच्या खात्यामध्ये. टोटल धावसंख्या धावफलकावरती 69. गोलंदाजांचा तोफखाना तुम्हाला पुढच्या इनिंगमध्ये पाहायला मिळेल. विक्की भोईर सारखा एक वेगवान गोलंदाज. याही वेळेला ओव्हर पिच पूर्णपणे ताकद या फटक्यामध्ये लावली भावेशने आणि पाठवला बॉल स्मॅक ड्राईव्ह, षटकार. अजयशे सर्वेसर्वा समाधान शेठ पाटील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000चं आम्हाला आर्थिक सहकार्य लाभलं. त्यांचं मनापासून आम्ही एसएन ट्रॉफी दिघोडे 2025 या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. आणि आमचे सुधीर शेठ पाटील बुवा यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी आम्हाला 2,000चं आर्थिक सहकार्य मिळालंय. खूप चांगला बियर्ड लुक आणि त्यांच्या वतीने देखील आम्हाला डोनेशन लाभलं, त्यांचा देखील आभार. सर्व दानशूर दात्यांचा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. बॉलची मागणी होते, बॉलची पूर्तता आपण करा. भावेश नाईकला मिळालेले जीवनदान 2 वेळा त्याच्या झेल सुटल्या आणि त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये लास्ट ओव्हरमध्ये त्याच्याकडून लास्ट ओव्हरमध्ये ब्लास्ट आपण होताना पाहत आहे. जबरदस्त त्या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळाली. 75 या स्पर्धेतला उच्चांक होता तर 94. काल आपण पहिला वीर मराठा दिघोडे संघाने ती कामगिरी केली होती पहिल्या लढतीमध्ये. अलॉंग विथ वीर मराठा जोहे पेण या संघाच्या माध्यमातून पाहिली. अलॉंग विथ कार्पेट हा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. डीपमध्ये योगेश पवार त्या ठिकाणी आहेत. खरं तर वीर मराठा जोहे पेण आणि दिघोडे हे नातं आता खूप चांगलं राहिलं आहे, कारण गेले 5 पर्व आपण या ठिकाणी विश्वजित ठाकूरला कॅप्टनच्या भूमिकेमध्ये पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं त्या संघाचे पुरस्कर्ते हर्षदादा पितळे यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी आम्हाला 5,000चं आर्थिक सहकार्य लाभलं. क्या बात आहे. अगदी लास्ट मोमेंटला बॉलने घेतली उसळी मारली मुसंडी आणि बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार, चौकार. पाटीलचं कौतुक करावं लागेल, त्याने कमबॅक करून दिलं. परंतु यावेळेला नशिबाने साथ दिली ध्रुवी 11 दारावे बामणडोंगरी टीमला, कारण हा चौकार आपण जर पाहिला योगेश सदा पवार डीपमध्ये फिल्डिंग करत असताना लास्ट मोमेंटला अगदी आउटफील्डने धोका दिला, त्याचा फायदा झाला बॅटिंग टीमला. टोटल धावसंख्या 80 धावा. वन्स अगेन फुल टॉस. उंची घेत असताना बॉल एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे त्या ठिकाणी, चांगला झेल टिपलाय. धीरजच्या पारी चांत. धीरजने आक्रमण केलं, तो धीरज आता मैदानाच्या बाहेर चाललाय. दुसरा विकेट मिळाला फिल्डिंग करताना RB 11 पेण चिंचपाडा पनसडोंगरी टीमला. कडे चाललाय. वायू 11 नवी मुंबई टीमला टॉप 3 मध्ये जेव्हा 1 बॉल 4 ची गरज असताना षटकार ठोकत खरं तर या खेळाडूने आपल्या टीमला टॉप 3 मध्ये पोहोचून दिला. असा खेळाडू विकी मैदानाकडे दाखल झालाय. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली.
याही वेळेला गतिमान फटका फ्लायटेड आहे, गॅप मध्ये बॉल चाललाय, स्वीप कव्हरला, वन बाउन्स ओव्हर द लाईन. शेवट गोड करणारा हा सणसणीत खणखणीत चौकार, आणि या चौकाराच्या मदतीने पहिलं सत्र संपत असताना धावफलकावरती आपण लागताना पाहता तब्बल 84. 2 गडी बाद 84, ज्यामध्ये 14 बॉल. धीरज भोईरने वैयक्तिक 43 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमला. आणि एका बाजूला भावेश नाईकचं देखील कौतुक करावं लागेल, त्याने देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन या इनिंगमध्ये आपल्या संघाला दिलं. 32 धावांचं योगदान त्यांनीही दिलंय. बेस्ट ऑफ लक. पुढच्या सत्रामध्ये 5 षटकांचा खेळ बाकी आहे. 30 चेंडूमध्ये जवळजवळ 85 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करावा लागेल. बॅटिंग करताना RB11 पेण चिंचपाडा फणसडोंगरी या टीमला 17. विनोद दादा पाटील खालसापाडा विंधने उद्योजक यांचा आपण सन्मान घेत आहोत. उद्योगपती आदरणीय विनोद दादा पाटील खालसापाडा विंधने, त्यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर आदरणीय विलासदादा पाटील यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत. विलासदादा पाटील यांनाही विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. धन्यवाद. नेक्स्ट इनिंगला सुरुवात होईल. आवाजामध्ये बदल असेल, आवाज असेल आमचे समालोचक मित्र वैभवजी भोपी हरिग्राम यांचा. धन्यवाद. सन्माननीय काशीनाथ बुवा नवाले यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. आपण विश्वजित ठाकूर मोठ्या यांना विनंती करूया. काशीनाथ बुवा पाटील यांचा शुभ सन्मान एसएन ट्रॉफीच्या माध्यमातून मान्यवरांचे सहर्ष आभार. चला मॅच ऑन करूया आपण. पहिल्या फेरीतील अंतिम लढत RB11 चिंचपाडा प्लस फणसडोंगरी आणि द्रुही 11 बामणडोंगरी धारावे. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना टोटल बनलेत 84 रन. 85 धावांचं एक मोठं टार्गेट आहे. चिंचपाडा फणसडोंगरी कडे खरं तर अप्रतिम दर्जाचं प्रदर्शन त्याने दिलेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बामणडोंगरी धारावे या टीमनं सर बॅटरी आता मैदानामध्ये मॅच ऑन करणार आहोत. चला स्पीडअप करा, खूप फार वेळ झाला. 3:10 झालेत. पहिल्या फेरीतील अंतिम लढत आहे. बॉल प्रत्येक टीम आपल्याला थोडंसं टाइम मॅनेजमेंटला मदत करावी लागेल, कारण अजूनही 4 मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि फायनल लख प्रकाशामध्ये झाली पाहिजे. तेही 5 ओव्हरची झाली पाहिजे. त्या आयोजकांची इच्छा आहे. अश्विन ठाकूर 3 दिवस खरं तर भरपूर त्यांची मेहनत राहिली. आमच्या हरिग्राम गावचे जावई आणि भरपूर त्यांनी मेहनत घेतली. 3 दिवस त्यांनी सुट्टी काढली. त्यांचे आभार. सगळ्यांनी कळत नकळत सगळ्यांनी जी मेहनत घेतली म्हणून तर प्रत्येक आयोजन पार पडतं. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. खेळाच्या उत्तरार्धाकडे आपण वळतोय. स्वर्गीय मेघनाथ रामभाऊ ठाकूर व स्वर्गीय ज्ञानेश्वर रामभाऊ ठाकूर यांच्या स्मरणार्थ एसएन ट्रॉफी. खरं तर हा पावसाळी आणि रबर बॉलचं हे पहिलं पर्व आहे, परंतु अप्रतिम खूप चांगलं मॅनेजमेंट. टेनिस क्रिकेटचे अनेक सितारे खरं तर 3 दिवसात या मैदानामध्ये उतरले. तालुका आपण एक दिवशी पाहिला.
एक दिवस रायगड रबर बॉल प्रीमियर लीग जे होणार आहे ते संघ पाहिले आणि एक दिवस जो आजचा आहे जिथे 2 गाव 1 संघ ही संकल्पना आपण पाहिली. माशा सुरुवात करतोय. मैदानामध्ये दाखल झालेत योगेश पवार आणि त्यांना साथ देतील सुमित पाटील आज ओपनिंग ब्लास्टर्स म्हणून सच होते लढतीला. आपण सुरुवात करतोय. पहिला बॉल धारावी एक्सप्रेस विकी आलेत आणि पहिला बॉल वळण दिलाय. जसं योगेश पवार यांनी वळणदार गोलंदाजी केली कारण रबर बॉलचे बराच अनुभव विकी यांच्याकडे देखील तेवढाच जेवढा टेनिसचा आहे. कारण आज मैदान संपूर्ण थोडं सुकं आहे. अजून एकदा टर्न केला बॉलला. चांगली सुरुवात विकी भोईरची. लगातार 2 निर्धाव चेंडू पहिल्या षटकामध्ये. जो ड्राय विकेट आहे त्याचा खूप चांगला ग्रिप मिळतो आज बॉलला, त्यामुळे टर्न होते बॉल. यावेळेस थोडासा स्पीड जनरेट केला होता परंतु टॅप केला बॉलला. थोडासा संयमात्मक रचनात्मक हा फटका राहील. 1च रन. सिंगल संघाचं खातं मात्र उघडलंय. योगेश पवार 2 दिग्गज खेळाडू एकामेकासमोर आपण पाहिले परंतु सुमित पाटील लढाव तो दोन्ही बाजूने लागेल कारण 85 रन करायचे आहेत. 5 ओव्हरमध्ये एक मोठं टार्गेट आहे. बाउन्सर अटेम्प्ट केला. विकी भोईर यांची हाईट आहे त्यांची हायर ऍक्शन आहे. त्यांच्या 6 बॉलमध्ये 1 बाउन्सर जो सरप्राईजली असतो तो अगदी आपण बघितला. पहिले 2 बॉल स्लो रन पाहिले त्याच्यात 2 वेगवान. यावेळेस अगदी पायात बुंद्यात अक्षरशः लेग्स बायज 1 रन मिळेल. सिंगल शांत ठेवण्याचं काम केलं विकी भोईरनं परंतु इतकी शांत आणि संयमी फलंदाजी जी सध्या फार घातक ठरू शकते येणाऱ्या कालखंडामध्ये. त्यामुळे सुरुवात तुम्हाला चांगली करावी लागेल जेणेकरून अंतिम टप्प्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये जर सामना केला तर ते थोडं सोपं जाईल. प्रेशर कमी राहील. या उद्देशाने कामगिरी करावी लागेल. परंतु विकी भोईर इतक्या सहजासहजी तुम्हाला फटके खेळू देणार नाही. हे पहिलं षटक अफलातून राहिले. आपलं नावी केलं. आजच्या दिवसातील सगळ्यात इकॉनॉमी षटक म्हणावं लागेल कारण ज्या ओव्हरमध्ये फक्त 2 रन आलेत आणि 1 लेग्स बाईज अशा टोटल 3 अगदी या ओव्हरमध्ये रन आलेले आहेत. सन्माननीय परशुराम पाटील यांचे इथे शुभागमन झालेले आहे. त्यांना आम्ही विनंती करू या व्यासपीठावर. दिगोडे गावचे ज्येष्ठ नागरिक आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. विकी भोईर पहिले षटक अवघ्या 3 धावांचं कोणतीही सफलता नाही परंतु इकॉनॉमी गोलंदाजी. मी सातत्याने हेच म्हणतो आपण विकेट घेण्यापेक्षा आपली गोलंदाजी इकॉनॉमी कशी राहील याकडे पहिलं फोकस गोलंदाजाचं असलं पाहिजे. सलामीला आलेली जोडी योगेश पवार आणि सुमित पाटीलची अजूनही मैदानात. जीत खोत कारण दारावे बामणडोगरी संघ जेव्हा हे 2 संघ एकत्रित येतात तेव्हा गोलंदाजी ही फार घातक राहते. जीत खोत पहिला डॉट बॉल आलेला आहे. सुमित पाटील यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी. फुटवर्क नव्हतं. खडे स्ट्रोक कन्वर्ट करायचं होतं. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाही. जर बॉल बॅटवर येत नसेल तर आपण बॉलकडे गेलो पाहिजेत या उद्देशानं आणि या टार्गेट ठेवून फलंदाजी करावी लागेल. शांत क्रिकेट मैदानामध्ये शांत ठेवल्या फलंदाजांना. यावेळेस उंच खेळ हवेत तर भरपूर तरंग आणि दूर देखील चालला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला स्कोरिंग शॉट षटकार. हे तर येणंच होतं कारण जेव्हा आक्रमण होतं तेव्हा एक भात्यातील अस्त्र बाहेर येतच असतो आणि तो अस्त्र बाहेर काढला जीतनं. शॉर्कर लेनचं सिंगल इथे आलेली आहे. स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या झालेली आहे 10. 85 धावांचं टार्गेट आहे. अजूनही 75चा प्रवास. दिल्ली फार दूर आहे. आता हवाई प्रहार करावेच लागतील. योगेश पवार पुन्हा एकदा जमिनी समांतर खेळत गुड फिल्डिंग. सिंगलच इथे मिळते. टाळ्यांचा वर्षाव सध्या खेळाडू कक्षामध्ये होत नाहीये कारण याचं कारण आहे सध्या जे स्कोरिंग शॉट हवे ते येत नाहीयेत. जीत
सुमित थोडस इरादे आक्रमक होते, परंतु कॉन्टॅक्ट महत्वाचा असतो या खेळामध्ये, तो बिघडलाय. आणखीन एक किती डॉट बॉल, पहिले 2 षटक वेगवान राहिलेत. 2 ओव्हर नंतर रन फलकावर धावा आहे त्या बिनबाद फक्त आणि फक्त 11. वन्स अगेन विकी बोईर सज्ज झालेत. अगदी चांगला बॉल बघायला मिळाला. योगेश पवार नेहमीच क्लासिकल खेळीसाठी ओळखले जातात आणि सातत्यानं टेनिस क्रिकेटला भरपूर भुरळ घातलीच्या खेळाडूंना, परंतु आज या मॅच मध्ये भरपूर वेळेनंतर, भरपूर प्रतीक्षेनंतर शॉट अँड पुल षटकार. फटक्यांची गरज आणि निरंतर हे फटके सुरू ठेवावे लागतील, तेव्हा जाऊन कुठे या मॅच पर्यंत पोहोचू शकतो. परंतु त्याच्यानंतर वार नंतर झालेले पलटवार हे अनुभवायला मिळाले. तिसरी ओव्हर सुरू आहे, 3 बॉल डिलिव्हर झालेत या ओव्हर मधील आणि एक षटकार आलेला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, ग्रेट शॉट, बॉल पर्यंत पोहोचले आणि त्याच्यानंतर ठोकलेला हा षटकार. माइंड सेट हा फटका होता. अगदी हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न आपण तिथे पाहिलाय. हे थोडं क्रिकेट फनी क्रिकेट डॉट बॉल. चला कॅप्टन या नेक्स्ट मॅच भेंडकल आंबावाड्याचे कॅप्टन आपण तयार राहा. सामना क्षमता क्षणी केलं जाईल. टॉस तेजूजी मात्रे चेहऱ्यावर थोडासा आनंद असून नये, चांगलं प्रदर्शन टीमने केलंय. विकी बोईर पहिले षटक अवघ 3 धावांचा जीतनं केलेली गोलंदाजी 8 धावांची. या षटकामध्ये 12 आल्या होत्या आणि प्लस हा चौकार, अशा टोटल 16 रन आलेले आहेत. या ओव्हर मध्ये थोडंसं काहीसं चांगला राहिलंय षटक, परंतु 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर रन फलक जाऊन पोहोचलाय 27 वर. सलामी वेळ अजूनही सुरक्षित, परंतु आक्रमण हवंय. व्हाईट बॉल स्पर्धा घरून प्रतिसाद दिलाय सगळ्या प्रेक्षकांनी मैदानामध्ये आणि मैदानाच्या बाहेर, अर्थात लाईव्ह 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून 4,20,000 प्रेक्षकांनी स्पर्धा घर बसल्या पाहिली. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आणि भरपूर नंतर त्यांचं स्वागत करत असताना हा ठोकलाय षटकार सुमित पाटील. धावसंख्या सुरक्षित नसते. यावेळेस टर्न केला बॉल कल्पेश, हे आपण पाहतो. पहिला बॉल वाईट आणि त्याच्यानंतर 6 आपण पाहिला आणि हा बॉल देखील डॉट इथे येतोय. प्रत्येक बॉलला मैदानाच्या बाहेरच पाठवावे लागेल. उंच गेला हा बॉल, लांबी पाहावी लागेल. ओ ग्रेट फिल्डिंग, 100% कमिटमेंट. क्रिशला आपण पाहिलं.
शक्ती कोळी साहेबांचे इथे आगमन झाले मैदानावर. त्यांना मी विनंती करतो, आपल्याला आमंत्रित केले जाते, आपण व्यासपीठावर यावं. कल्पेश अगदी फॉलोथ्रो मध्ये खूप चांगला झेल त्याने टिपला. आल्या गतीनं, आल्या पावलानं, निराशपणेनं परतावं लागेल ओमकार हरपलला अगदी तंबूच्या आश्रयाला. अपेक्षा होती, कारण ओमकार हरपाल जो नेहमी आक्रमक फटक्यासाठी ओळखला जातो, परंतु आज परिस्थिती वेगळी आहे, जिथे अजिबात वेळ नाहीये, जिथे हवाय फक्त आक्रमण. आणि यावेळेस हा टर्न केला बॉल. कल्पेश लगातार 2 विकेट घेतल्यानंतर आलेला डॉट बॉल. सातत्यानं दारावे, बामण डोंगरी दोन्ही, मी याचा उल्लेख अगोदरही केला की जेव्हा एकत्र येतात तेव्हा गोलंदाजीची ताकद, कारण सातत्यानं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गोलंदाजीतून भरपूर काही कमावलं आहे दोन्ही टीमनं. बॉल काय लातून सरप्राईज राहिलाय. हे षटक देखील तेवढंच दमदार. 4 षटक संपतायत, बोर्डवर धावा आहेत त्या 34. चला टॉस साठी या भेंडकल अंबापाडाचे कॅप्टन. अंतिम षटक. धावसंख्या झालेली आहे 34. संपूर्ण आमचं व्यासपीठ मान्यवरांना अगदी भरभरून गेले. उच्च सन्मानित सुधीर भाऊ पाटील सातत्यानं प्रेम दाखवतात. अन्नदाते सदा सुखी. चला अंतिम ओव्हर आहे शेवटच्या षटकामध्ये, आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण झालंय योगेश पवार कडून. बघा फिल्डिंगचं स्टँडर्ड अजूनही सोडलेलं नाही. याच्या अगोदर आपण क्रिशला पाहिलं, जरा सुंदर झेल टिपला जात लॉंग ऑफ कडे. सेफली तिथे बॉल तो अडवलाय. डॉट बॉल इथे मिळेल. सचिन नाईक ची गोलंदाजी करतायत. बॉल लेंथ त्या लाईन मध्ये चांगला बॉल दिला, पण आता फक्त औपचारिक राहिले असं म्हणायला हरकत नाही. अवघ्या 4 बॉल शिल्लक राहिलेत जवळ या मॅच वर. बामण डोंगरी धारावे या टीमनं जवळ शिक्कामोर्तब केलाय. चला मॅचचं काही अगदी औपचारिकता बाकी राहिल्या. भरपूर प्रयत्न चांगले केले, चांगला खेळला चिंचपाडा फणस डोंगरी संघ, परंतु गोलंदाजीतून झालेली नैराश्य. भरपूर रन तिथे खर्च झालं, परिणाम प्रेशर आलं. प्रेशरमध्ये जी सुरुवात हवी होती, एवढं मोठं 85 धावांचं टार्गेट करत असताना जो ग्रेट स्टार्ट हवा होता तो मिळाला नाही. त्याच्यानंतर परिस्थिती बिघडतच गेली. चला इथे मॅच मात्र संपलेली आहे. हार्दिक अभिनंदन. सामना जिंकलाय द्रुही 11 बामणडोंगरी धारावे टीमनं, आणि हार्ड लक खरं तर चिंचपाडा फणस डोंगरी RB 11. नेक्स्ट टुर्नामेंटसाठी तुम्हाला आम्ही शुभेच्छा देऊ. आपण आलात एसएस ट्रॉफीमध्ये, त्याबद्दल आपले आभार. चला मान्यवरांच्या सन्मानाकडे वळू आपण. मी विनंती करेन सन्माननीय परशुराम पाटील साहेबांना की